बघतो चोरावानी अश्रू ढाळतो मोरावानी नांदाया जातीलेक हे चाक वाजत खडा खडा ग दुबळ्या बापासाठी लेकी रडती धडा धडा ग लेकी रडती धडा धडा बाप स्वाभिमानी बाळा बाप कनखर कना त्याच्या काळ जात सुधा लाजाळूची संवेदना बाप करण्याकरता एकतर आपण बाप व्हावं लागतं अन्यथा आपल्या बापांना आपल्याला सोडून जावं लागतं बाप स्वाभिमानी बाळा आपली प्रगती सख्या भावाला सहन होत नाही आपली प्रगती पचवणारा जगातला एकमेव महान पुरुष आहे तो म्हणजे आपला बाप आहे हे विसरू नका कधीतरी 1 किलो सफरचंद बापाला द्या अर्धी फोड खातो उरलेलं सगळं नातवाला देऊन रिकामा होतो आणि गावभर सांगत राहतो माझ्या पोरानं माझ्या करता 2 किलो सफरचंद आणले जा तुम्ही घरी आणि कधीतरी बापाला 1500 रुपयाचे कपडे न्या गावभर सांगतय म्हातार आमच्या पोरानं 5000चे कपडे आणले मला जा तुम्ही कधीतरी घरी आणि 100 रुपये टेकवा म्हाताराच्या हातात म्हातार गावभर सांगतं लाखानं कमवतय पोरग पण पैसे ठेवायला माझ्याकडे देते जगात खूप श्रीमंत माणसं मिळतील पण बापानं दिलेल्या 10 रुपयात जे मिळत होतं ते बापानं दिलेल्या 1000 रुपयात आपण कमवलेल्या लाखो रुपयात मिळत नाही हे विसरू नये आणि म्हणून बाप स्वाभिमानी बाळा बाप कनखर कना त्याच्या काळ जात सुधा लाजाळूची संवेदना बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल बाप घराचा त्यो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो न पाया तेव्हा ढासळ ते घर बाप दिसतो र कसा जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला थेंब तुला दिसणार कसा आणि म्हणून बाप जोपर्यंत आहे तोपर्यंत जपा तो निघून जातो तेव्हा बापाची आठवण येऊनही उपयोग होत नाही अजून सोपं करतो तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात आणि लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं जो काम करतो ना त्याला आपला बाप म्हणतात ज्याच्या आयुष्यात बाप नावाचा विठोबा जिवंत आहे त्याला त्याच्या आयुष्याचं पंढरपूर लवकर गाठता येतं हे जगातलं सगळ्यात त्रिकाला बाधित असणारं सत्यतेचं वाक्य बाप असला विठोबाच्या पाया पडा नाही तर पडू नका बाप नाही मग पर्याय बापाशिवाय संत कुणाला म्हणावं बाप ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली